घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता मुद्दामच मुद्दामच जानकीला अडकवण्यासाठी जे काही घाणेरडं कारस्थान मात्र आता केलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता शर्वरीने. पण शर्वरीचं हे घाणेरडं कारस्थान मात्र आता उघडकीला आणि सुमित्रा स्वतः आणणार आहे. आणि कशा पद्धतीने जानकी नाही तर आता शर्वरीच या सगळ्यामध्ये दोषी आहे हे सत्य ज्या वेळेला सुमित्रा मात्र आता मोठ्या शिताफीने पोलिसांच्या समोर आणणार आणि त्याच वेळेला नानांची ती डायरी ही आता खूप मोठा सत्याचा खुलासा करणार आहे. नक्की आता काय घडलंय, कसं घडलंय नानांच्या डायरीमुळे मात्र आता सुमित्राचे डोळे तर उघडलेत, पण आता या सगळ्यामध्ये आपल्याला किडनॅप करणारी जानकी नव्हती. या गोष्टीचा सुमित्राला कधी आणि कसा सुगावा लागलाय सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. इकडे आता सुमित्राने जानकीचे कपडे घातलेल्या शर्वरीला पाहिले आणि चुटपुट्ट ज्या वेळेला तिने शर्वरीला पाहिले आणि त्यावेळेला मात्र आता तिला इकडे वाटले की जानकीने आपल्याला इकडे का बोलवलंय. आणि बरं बोलवलंय तर बोलवलंय, पण आता इकडे बोलवून जानकी आपल्याला असं का इथे बसवून ठेवते. नाही नाही, काहीतरी चुकलं असेल का, काहीतरी गैरसमज झाला असेल का, असा ती विचार करत आहे आणि जानकी जानकी असं म्हणते. पण जानकी इकडे आता सुमित्राला कॉल करते की आई तुम्ही कुठे आहात, काय आहात असं विचारण्यासाठी ती आता कॉल करत असताना सुमित्रा बेशुद्ध पडली. जानकीकडे कोणताही मात्र आता उपाय नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता सुमित्राला वाचवण्यासाठी आपल्याला मात्र आता हा मोबाईल द्यावाच लागणार. पण त्याच वेळेला जानकी खूप मोठी युक्ती करते आणि ही युक्ती म्हणजे आता तिने जरी मोबाईल दिला तरी मोबाईल मधला डाटा आता आपल्याला रिकव्हर करता येईल हे मात्र तिला माहितीये. आणि म्हणूनच नानांचे काही व्हिडिओ क्लिप्स जितक्या फास्टपणे मात्र आता तिला इथून त्या गोडाऊन मध्ये जाईपर्यंत ट्रान्सफर करता येतील तेवढ्या आता ट्रान्सफर करून तिने घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ती विचार करायला लागते काहीही झालं तरी आतापर्यंत या सगळ्या क्लिप्स आता ट्रान्सफर करून घेतल्यात आणि त्यानंतर मात्र आता शर्वरीला भेटणं तिला सेफ वाटतं. बरं तोपर्यंत आपण इकडे पाहतोय की सुमित्रा ज्या वेळेला बेशुद्ध पडलेली आहे त्यावेळेला शर्वरी आणि आता शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे तिथून फोन करते. शर्वरी ज्या वेळेला मात्र आता फोन करते आणि त्यावेळेला सुमित्रा साधारण जाग आलेली आहे. सुमित्राला जाग आले आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे साधारणपणे तिने आता शर्वरीचा आवाज ऐकलाय. पण सुमित्राला मात्र कळत नाहीये की या सगळ्यामध्ये शर्वरी का बरं इथे आहे. म्हणजे आपल्याला तर आता बोलवलेलं आहे जानकीने, मग जर जानकी आपल्याला बोलवते तर शर्वरी इकडे कशी काय. आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी तिकडे पोहोचलेली आहे. ज्या वेळेला जानकी तिकडे पोहोचते त्यावेळेला मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे शर्वरी कुठे आहे, म्हणजे मोबाईल कुठे आहे. काहीही झालं तरी आईचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर आता मोबाईल द्यावाच लागेल. यावरती जानकी आता चिडते आणि जानकी सांगायला लागते अहो तुम्ही तुमच्याच आईला मारण्यासाठी म्हणजे त्या मोबाईल साठी मारताय. यावरती ती म्हणते अरे अगं असं जर का मी माझ्या वडिलांना मारू शकते, मी माझ्या नवऱ्याला मारू शकते तर आई काय चीज आहे. तसंही आईने आमच्यासाठी काय केलंय, काही केलेलं नाहीये. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळेला ती आता चुकीच्याच मुलाची साथ देत बसली. ऐश्वर्या चुकीची होती त्यावेळेला ऐश्वर्याची साथ दिली. ज्या वेळेला जो चुकीचा असेल ना त्याची साथ देण्यामध्ये आईचा हातखंडा आहे ना. मग आता बरोबर असून माझी साथ जर का आई देत नसेल तर आता चुकीचं बनून माझी साथ घेतली तर काय हरकत आहे असं म्हणत ती आता सांगायला लागते. काहीही झालं तरी सुद्धा हा सगळा प्रकार आता घडला नसता जर का तू आता त्यावेळी नानांना भेटली नसतेस तर आईचा जीव आता धोक्यात आला नसता. जर का आईचा जीव आज धोक्यात आलेला आहे तर तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आलेला आहे. तुला जर का अजूनही या सगळ्यामध्ये काहीही आईला जर का वाचवायचं असेल तर आता तो मोबाईल माझ्या ताब्यात दे. जर का तू तो मोबाईल दिला नाहीस तर ताबडतोब मात्र आता आईचा जीव संपेल असं म्हणत तिने आता तिच्याकडून तो मोबाईल घेतलाय. पण तिच्या एक गोष्ट लक्षात नाही आलेली आहे, इतकी जानकी हुशार आहे की काहीही झालं तरी जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता त्या मोबाईल म्हणजे गाडीतून त्या गोडाऊन मध्ये येईपर्यंत तिने आता जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते महत्वाचे पुरावे मात्र आपल्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आणि ज्या वेळेला ते मोबाईल मधले पुरावे ट्रान्सफर करून घेतलेत आणि त्यानंतर ती शर्वरीला भेटायला आली. शर्वरी सांगायला लागते लवकरात लवकर तो मोबाईल मला आता मिळालाच पाहिजे असं म्हणत शर्वरी तिच्या हातातून तो मोबाईल हिसकवून घेते आणि त्यानंतर मात्र आता ती तो मोबाईल राहुलला जाळण्यासाठी देते. इकडे आता जानकी विचार करते काय करू आईंना कुठे शोधू, काय शोधू, तिला काही कळायला मार्ग नाहीये. आणि ती आता सांगायला लागते हे बघा
तुम्ही आता मोबाईल घ्या, हा मोबाईलचं काही करायचं ते करा, पण या सगळ्यामध्ये आईंना मात्र आता तुम्ही सोडवा. लवकरात लवकर आईंना मात्र या सगळ्यामध्ये सोडवा. त्यांना आता अस्थमाचा त्रास आहे, असं असताना त्यांना जर का अजून त्रास झाला तर त्यांची तब्येत आता बिघडेल आणि तब्येत बिघडून त्यांना आता या सगळ्यामध्ये अजूनच हे होईल आणि म्हणूनच तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण तो आईला सोडवा. यावरती मात्र आता आईना जोपर्यंत तुम्ही सोडवत नाहीये तोपर्यंत मोबाईल मी देणार नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे स्वतः आलेली आहे. ती म्हणजे शर्वरी आणि सुमित्राचे तिने आता हातपाय सोडलेत. पण हे सगळं होत असताना सुमित्राने तिला आता पाहिलेलं आहे. ज्या वेळेला मात्र आता सुमित्राने तिला पाहिलंय आणि त्याच वेळेला मात्र आता सुमित्राच्या लक्षात आलंय की आपल्याला जो काही मात्र आता त्रास देण्यासाठी इकडे आलेली आहे ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती आता शर्वरीच आहे. हे लक्षात आल्यावरती मात्र आता सुमित्रा हादरले, पण ती डोळे मिटून तिथेच बसून राहिले. आणि त्यानंतर मात्र आता जई समोर आलेली आहे ती म्हणजे शर्वरी. आणि शर्वरी आता सांगायला लागते, बघ आईला मी तिकडून सोडवलेलं आहे, पण आईला जरी सोडवलं असलं तरी सुद्धा अजूनही ती बेशुद्धच आहे. त्या मोबाईलची विल्हेवाट लागेपर्यंत ती काही शुद्धीवरती येणार नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे आता तो जानकीच्या डोळ्यासमोर मोबाईल जाळलेला आहे. खरं तर जानकीकडे बॅकअप आहे, पण तरी सुद्धा जानकी मात्र आता उगाच ऍक्टिंग करते जेणेकरून यांना आता काही वाटायला नको. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हे बघा काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता माझा हा मोबाईल जाळला असलात ना तरी माझ्याकडे मात्र आता पुरावा आहे. आणि त्यावरती चिडलेली मात्र आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे शर्वरी, अजून काय तुझ्याकडे पुरावा आहे? म्हणजे आता हा पुरावा अजून कसला आहे असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, तुम्ही आता माझ्याकडे असलेलं म्हणजे मोबाईल जाळला असला तरी सुद्धा मात्र आता नानांची डायरी हा पुरावा तर आता तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आता मूर्ख जानकीने हे म्हणजे डायरी दाखवायचं काही कारणच नव्हतं. जर का तिच्याकडे ती डायरी होती तर गुपचूपपणे ती डायरी आता ती पोलिसांच्या हवाली करू शकत होती. पण या सगळ्यामध्ये जानकीचा खूप मोठा डाव आहे. आणि जानकी आता तिला सांगायला लागते, हे बघा माझ्याकडे डायरी आहे, मुळातच जी डायरी ओरिजिनल आहे ती सुमित्राच्या हातामध्ये आहे. पण आता शर्वरीचं खरं रूप सुमित्राच्या समोर आणण्यासाठी ज्या वेळेला जानकी सुमित्राला भेटायला रूम मध्ये जाते आणि त्याच वेळेला सुमित्राने तिला सांगितलंय की आता मला विश्वास बसत नाहीये की शर्वरी हे सगळं करते. आणि त्यामुळे जानकीने सुमित्राचे डोळे उघडण्यासाठी मात्र आता डायरीचं नाटक केलंय. सुमित्रा लपून हे सगळं पाहती आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते की शर्वरी वंश, मुळातच माझ्याकडे ही डायरी आहे आणि ही डायरी मात्र तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीये. त्यावरती ती म्हणायला लागते, का ज्या पद्धतीने मी तुझ्या हातामध्ये मोबाईल हिसकावून घेऊ शकले तर आता मी या सगळ्यामध्ये ती डायरी का नाही हिसकावून घेऊ शकत असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच सांगायला लागते जानकी, कारण कारण आता तुम्ही या सगळ्यामध्ये ही डायरी घेऊन करणार काय? यावरती ती म्हणते, दे ती डायरी. जानकी आता ती डायरी आपल्यापासून म्हणजे तिच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता ऐकायला कुठची तयार. ती म्हणजे ती आता लगेचच ती डायरी मागते. दोघींच्या मध्ये झटापटी होत आहेत. ज्या वेळेला दोघींच्या मध्ये आता झटापटी होत आहे त्याच वेळेला तिकडे सुमित्राची एंट्री झाली आणि आता पकडा हिला. यावरती मात्र आता शर्वरी म्हणाला, ते आई अगं काय बोलतेस, जानकी वहिनीला पकडायला सांग, तिने तुला किडनॅप केलंय ना. यावरती मात्र आता ती सांगायला लागते, तू जानकीचं नाव घेऊन जे काही करण्याचा प्रयत्न करत होतीस ना तो प्रयत्न मात्र आता मला समजलेला आहे असं म्हटल्यावरती ती सांगते, नाही आई काहीतरी तुझा आता गैरसमज झालेला आहे. आणि त्यावरती मात्र आता ती सांगते, गैरसमज झाला होता पण. आणि त्याच वेळेला सुमित्रा सांगायला लागते, माझं लक्ष सगळीकडे होतं आणि काहीही झालं तरी सुद्धा तू जे काही खोटं बोललीस ना ते सगळं मला कळलंय. तू मला इथे बोलवलंस आणि जानकीचे कपडे घातलेस, जानकीचे कपडे घालून मात्र आता या सगळ्यामध्ये मला बोलवण्याचा जो काही प्रयत्न केलास तो प्रयत्न माझ्या लक्षात आलेला आहे असं म्हणत मात्र आता तिने या सगळ्यामध्ये तिचं थोबाड असं काहीतरी फोडलंय. आणि आता पुन्हा 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 या सगळ्यामध्ये मात्र आता मी अडकणार नाहीये. जानकी कधीच असं कोणाचं काही वाईट करू शकत नाहीये, ही गोष्ट मला आता चांगलीच समजलेली आहे. आणि तू तू या सगळ्यामध्ये नानांना मारलंस, कारण ज्या वेळेला जानकी मात्र मला सोडवायला तिकडे आली होती त्यावेळेला तिने आता मला सांगितलं कशा पद्धतीने तू आता नानांना मारलेस, कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये तू आता विक्रांतला मारलेस. आणि आता मूर्ख मुली तुला काय वाटलं या सगळ्या तुझ्या गोष्टींमध्ये मी विश्वास ठेवीन? शहानिशा केल्याशिवाय मात्र आता काही नाहीये. आणि पोलिसांना ती आता सगळे पुरावे देते आणि आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा असं म्हणत आता इकडे स्वतः सुमित्रा
तिला आता पोलिसांच्या हवाली करते. आता इकडे शर्वरीला कळायलाच मार्ग नाहीये आपला प्लॅन आता आपल्यावरतीच कसा उलट